अरे यार क्या बात आहे यार, क्या बात आहे. म्हणजे शब्दच नाही आहेत एवढं भारी सनसेट, मस्तपैकी समुद्र आणि समुद्राच्या वरती अतिशय वरती मस्त मस्त. म्हणजे काय बोलू, काय समजत नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला यायचं आहे ना, स्वर्ग बघायचं नाही, हा बघा स्वर्ग, हा बघा, हेच ते कोकण, हेच आमचं कोकण आहे. अभिमानाने आम्ही सांगू शकतो असं हे आमचं कोकण आहे. बघू, मला वाईड अँगलने दाखवायचा प्रयत्न करतो. वाव. नक्की नक्की विजिट करा वालवलकर रिसॉर्ट. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने, कसं म्हणजे निसर्ग. नमस्कार नमस्कार, सुप्रभात सुप्रभात. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, वेदांत पवार ब्लॉग्स. आपल्या चॅनलचं नाव आधी शिवसृष्टी एक प्रवास होतं, परंतु आता एक वेदांत पवार ब्लॉग्स हे नवीन चॅनल आपण ओपन केलं आहे, जिथे आपण आपल्या आयुष्याचा प्रवास दाखवणार आहोत वेदांत पवार ब्लॉग्सच्या माध्यमातून. आणि आपण आज जातोय कोकणातल्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे मालवण. मालवणमध्ये वेगवेगळी ठिकाणं आपण फिरणार आहोत. तिथे वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत, शिकणार आहोत, हसत खेळत मजा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत भरपूर मित्र आहेत, माझे स्वतःचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, बहिणी आहेत, खूप जण आहेत. तुम्हाला सगळं काय काय बघायला मिळेल. 4:30 वाजलेत, आपल्याला जायचे, 5:45ची गाडी आहे. भेटूया आपण रेल्वे स्टेशनवरती. पण भेटूया आपण सगळं तिथेच बोलूया. भेटूया. अजून आलेले नाहीत मित्र. 5 मिनटं झाली, 5 मिनटं मी वाट बघतोय, अजून कोणी आलेलं नाहीये. येत आहेत, पण आता मला फोन आलेला आहे, एक तिकडे मित्र माझे पोचले, अर्धे येत आहेत. लवकरात लवकर ते आले पाहिजेत. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण आज उद्घाटन करतोय वेदांत पवार ब्लॉग्सचं. होऊन जाऊ दे. ओम नमः शिवाय. ठीक आहे, येत आहेत आता माझ्या इथे सगळे येत आहेत. ते आले की आपण इथूनच जाणार आहोत, कारण आज सोडायला कोण नाही आम्हाला. कारण गाडी स्टेशनला ठेवणं तेवढं सोयीस्कर नसतं, भीती वाटते. कारण चांगल्या गाड्या आहेत, आणि शेवटी गाड्या आहेत, चांगले असू दे तर कसे असू दे, गाड्या आहेत. आणि आपली ट्रेन आलेली आहे. आपण आता ट्रेनमध्ये जाऊया. ट्रेनमध्ये जाऊन आपण व्यवस्थितरित्या आपण आपली सामान वगैरे ठेवूया. गडबड झाली सगळी. चला. जस्ट आम्ही आज सुद्धा आत्ता पोचलो आहे कुडाळला. साधारणतः आम्ही 5 वाजता बसलो होतो ट्रेनमध्ये. 5 वाजल्यानं आता साधारण 11 वाजलेत. 11 म्हणजे जवळजवळ 5 ते 6 तासाचा आमचा प्रवास झाला आहे. 11:15 झाले. आपण जस्ट आत्ता पोचले कुडाळमध्ये. बघूया आता पुढे. कुडाळ स्टेशनवरती आपण आत्ता आलो. आपण आत्ता आहे बघा कुडाळ. मस्तपैकी आता कुडाळवरून आपल्याला जवळजवळ एक 45 ते 30 किलोमीटर प्रवास करायचा आहे. बघूया आता आपण पुढे कशा पद्धतीने आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे पुढे. चालेल, बघूयाच, चला पुढे. आणि कोणत्या तरी वेगळ्याच गाडीत बसलेत, काय संबंध नसताना. यांना वाटलं आपली गाडी ही आहे. या गाडीत बसून मस्तपैकी जात होत्या दुसऱ्या गाडीत 3-4 जणी बसून. ही बघा आपली गाडी. फायनली ही आपली गाडी आहे. MH07 AJ1068. चला मग ह्या गाडीत एवढी कशा जागा अजून किती लांब आहे? खूप लांब आहे. अजून 40 किलोमीटर. 40 किलोमीटर, बापरे. ठीक आहे, थांबा. नाही उतरत एवढ्या. पार्किंग
नमस्कार. तर आज आपण आता फायनली आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे. देवबाग बीच वालावलकर रिसॉर्ट. आणि वालावलकर रिसॉर्टमध्ये आम्ही जस्ट आत्ता इथे पोचून निवांत वेळ घालवतो आहे. सकाळी 4:30 वाजता बाहेर पडलो आहे. 4:45ची आमची ट्रेन होती. ती 5 वाजेपर्यंत आली. त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत ती आल्यानंतर साधारणपणे आम्ही इथे 12 वाजता आम्ही इथे पोचलो कुडाळला. त्यानंतर कुडाळवर पोचल्यानंतर एक डमडम केली. तुम्हाला मी दाखवलंच असेल मागे, तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तिथे आल्यानंतर आम्ही कुडाळवरून आल्यानंतर एक 40 किलोमीटर आतमध्ये रस्ता वगैरे पुढे खूप खराब आणि लहान आणि रस्त्याचं काम चालू असल्या कारणामुळे आम्हाला वेळ गेला. त्याच्यामुळे आम्ही साधारणपणे आत्ता वाजलेत जवळजवळ किती वाजले सर? आत्ता 12:52 झालेत. म्हणजे आम्हाला तिकडून यायला जवळजवळ 1.5 तास गेला. 1.5 तास आम्ही त्या डमडममध्ये होतो. साधारणपणे छोटी गाडी होती, कारण दुसऱ्या इथे गाड्या 4 व्हीलर वगैरे घेऊन यायचं झालं तर पार्किंगची व्यवस्था पण थोडी कमी आहे. त्याच्यामुळे ती गाडी पण आम्हाला बरी पडली. जस्ट इथे पोचून थोडं फ्रेश व्हायला जाऊ आम्ही आत्ता. इथे निवांत एवढं भारी इथे सगळं की कधी काय करायचं कुठे काय करायचं कळतच नाही. त्याच्यामुळे क्या नहीं बोला तूने? पहले क्या बोला? चलो जाके इलाज कराओ. आम्ही जस्ट इथे आत्ता निवांत थांबलोय. काय करायचं ते कळत नाही म्हणून काय करायचं ते कळत नाही, त्याच्यामुळे झोपेवर झोपून राहिले. मस्त वातावरण आहे, शांत आहे सगळं. रोजच्या धावपळीच्या जीवनापासून लांब आलोय. तरी पोलिसांचा फोन आला होता. लोट्यामध्ये बॉडी भेटली होती असे मेडिकल ऑफिसर सांगतायत. यांची ओळख करून देतो. हे PSC वावेचे मेडिकल ऑफिसर आहेत, डॉक्टर आहेत आणि हे आजारी आहेत. तरी पण ह्या आलेत आमच्या आग्रा खातीर इथे. हे जरा आराम करतात आणि त्यांच्यासोबत मी पण करतोय. सध्या गोळी खाल्लेली आहे. हां, सध्या गोळी खाल्ल्याने आणि निवांत जरा आराम करतायत. तर एकंदरीत मस्त वातावरण आहे, शांतपणे सगळीकडे शांत आहे, सगळं शांत आहे. मस्त एन्जॉय करतोय. पण आपल्याला खूप काय बघायचं. आपण जस्ट आलोय. हा आपला पहिलाच दिवस आहे. पहिला दिवस जस्ट पोचलोय. उद्या आपल्याला बघायचं. आज संध्याकाळी आपण आत्ता नाश्ता थोडा करू, काहीतरी खाऊ लाईट. त्याच्यानंतर जेवू आणि त्याच्यानंतर आपण थोडं बाहेर बघू कशा पद्धतीने काय आहे. मग आजच आपण सगळे राईड्स करायच्या. कशा पद्धतीने मालवण आहे ते मालवण आज आपण अनुभवणार आहोत आणि आपण तुम्हाला पण दाखवणार आहोत कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने स्कुबा डायव्हिंग, पॅरास्लायडिंग या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या असतील, पण वेगवेगळ्या पद्धतीने. आणि एवढ्या सगळ्या आम्ही 13 ते 14 जण आहे. कशा पद्धतीने धमाला माझ्या मस्ती येते ते अनुभवणार आहोत. आणि तुमची काय अपेक्षा होती? रिसॉर्ट कसं असेल आणि कसं रिसॉर्ट आहे? बरोबर आहे, जसं पाहिजे होतं ते अपेक्षित आहे. ओके एन्जॉय. प्रतीक मोहिते, त्या माणसाबद्दल काय बोलावं? प्रतीक मोहिते सध्या आदित्य बिर्ला या कंपनीमध्ये पंचिंग मॅनेजर या पदावरती कार्यरत असलेले आहे. प्रतीक मोहिते आराम करतायत. त्या जाळीला त्यांचं वजन जाणवतच नाही असं वाटतंय. त्या जाळीकडे बघून तर तुम्ही मगाशी बघितलं, आपण जेवायला गेलो होतो. आपण सगळे गेलो होतो. तुम्ही मगाशी बघितलं, छान अतिशय सुंदर जेवण होतं. जेवणामध्ये मी तुम्हाला सांगतो, जे कोकणातलं आपलं मुख्य वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य होतं. कोकणातलं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय तर सोनकढी, आमरस. हे व्हेजमध्ये. नॉनव्हेज आम्ही आज खाल्लं नाही. नॉनव्हेज आम्ही उद्या खाणार आहोत. नॉनव्हेजचं आम्ही उद्यासाठी राखून ठेवले. आज महाशिवरात्र आहे. तुम्हाला सुद्धा महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा वेदांत पवार ब्लॉग्सकडून. जे आपलं नवीनच चॅनल आहे. बोलायला थोडं कसं तरीच वाटतंय, कारण शिवसृष्टी एक प्रवासी बोलायची सवय होती, पण ब्लॉग्स आपण सुरू केले. त्यामुळे वेदांत पवार ब्लॉग्स हे चॅनल सुरू केलं आहे. नवीनच चॅनल आहे. तुम्ही सपोर्ट कराल, मला विश्वास आहे. तुम्ही सपोर्ट असाच करा आणि असाच कराल याची अपेक्षासुद्धा आहे. तर आपण आपल्या विषयाकडे बोलूया. आपण आज जाणार आहोत रॉक गार्डनला. आपण एक शार्प 5 वाजता निघणार आहोत. आम्ही आत्ता 2:30-3 वाजता जेवलो. आम्ही उशिरा करू. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही उशिरा आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं होतं की आमचं जेवण करून ठेवा, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की व्हेज करा की नॉनव्हेज करा. त्याच्यामुळे त्यांनी काहीच केलं नाही आणि त्यांनी कॉलसुद्धा केलं नाही, कारण ते त्यांच्या गडबडीत होते. त्याच्यामुळे आम्ही आल्यानंतर त्यांनी जेवण करायला सुरुवात केली आणि जेवण करायला सुरुवात केल्यानंतर आम्हाला त्यांनी शार्प 2-2:30 वाजता जेवण दिलं आणि 2-2:30 वाजता जेवण दिल्यानंतर आता वाजले 3 वाजता आम्ही आत्ता जेवलोय. जेवल्यानंतर मी जेवल्यानंतर आलोय तुमच्याशी संवाद साधायला.
आणि शार्प बरोबर आत्ता आम्ही 5 वाजता निघणार आहोत. एक 4 व्हीलर बुक केले, त्या 4 व्हीलरमधनं आम्ही 6 जण जाणार आहोत आणि उरलेले 6 जणांसाठी एक 3 बाईक आहेत. 3 बाईक आहेत, अशा आपण टोटल 13 जण जाणार आहोत. बघूया आपली ही जर्नी कशी होते. आम्हाला सुद्धा माहिती नाही, आम्हाला इथलं कुठं काय माहिती नाही. तोपर्यंत आपण निसर्ग सौंदर्य बघूया. आपण येतोय घरी तरी पण बघूया. सुंदर सुंदर हे बघा, तुम्ही शो बघू शकता. अतिशय सुंदर अप्रतिम असं हे दृश्य आहे. आपल्या कोकणाचं हे वैशिष्ट्यच आहे की कोकणात आल्यानंतर आपल्याला हे असं सुंदर सुंदर बघायला मिळतं. बघा खाली सुद्धा बघा, पूर्ण समुद्र नाही आहे, हा नदी आहे. हा अरे कहना क्या चाहते हो? ऍक्च्युली परफेक्ट नदी आहे ही. हे जो बोट बघू शकता तुम्ही, सुंदर अशी बोट आहे इथे. सुंदर सुंदर वॉटर, सुंदर. वाव, काय समुद्र समोर बघा. ती झाडं शब्द नाही येतो माझ्या. मी तुम्हाला वाईड अँगलने दाखवायचा प्रयत्न करतो. वाव, नक्की विजिट करा वालवलकर रिसॉर्ट. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने, कसं म्हणजे निसर्ग सौंदर्य म्हणजे काय इथे आल्यावर तुम्हाला कळेल. आपल्या निसर्गामध्ये सुद्धा एवढं सौंदर्य आहे ना, तुम्ही फक्त अनुभवायचं. आणि तुम्हाला असं हे करा की मला अनुभवायचं आहे यार, मला जग फिरायचं आहे, मला बघायचं आहे. आपण जग फिरण्यापेक्षा आपलं कोकणच फिरा, तेव्हापर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल. एवढं आपलं कोकण मोठं आहे आणि आपल्या कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असं निसर्ग सौंदर्य नटलेलं आहे. निसर्ग सौंदर्याने कोकण आपलं नटलेलं आहे. तुम्ही आता बघाल, सुंदर अशी समोर बोट आहे. त्याच्यानंतर सरळ गेल्यानंतर तिथे एक बोट आहे. त्याच्यानंतर पुढे एक 3री बोट आहे. तिकडे एक 4थी बोट आहे आणि तिकडे तर बोटाचं बोट आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो का दिसेल. आणि बघा इकडे 5च्या साईडला बोटी आहेत. सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे. एकटा चालू आहे मी. हे सगळे झोपले होते, पुढे आलो. सगळे येऊन आम्ही आल्यानंतर जेवलो. पहिले नाश्ता करणार होतो, पण येईपर्यंत 2, 12:30 झाले, 1 वाजला. त्याच्यामुळे आम्ही पहिले जेवलो. जेवल्यानंतर इथे आलो आणि जेवल्यानंतर मी तुमच्याशी संवाद साधत तिथे आलो तर आपल्याला ही नदी दिसली. अचानक भयानक सुंदर. कोणी सांगितलं पण नाही ॲक्च्युली, कारण नवीन आत्ताच आलो होतो. पण सुंदर हे बघा, असं एवढं निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. आपलं नशीब आहे की आपण कोकणात जन्मलोय. आपण आता जातोय फायनली. कुठे जातोय अजिंक्य? जय विनायक मंदिर, रॉयल गार्डन आणि जुहू बीच. कोणत्या? चिऊ बीच. कुठे जातोय अजिंक्य? आम्हाला इथे सांग ना, आम्हाला माहिती नाही ऍक्च्युली. कुठे जातोय? आता आपण चाललोय रॉक गार्डन. हा, रॉक गार्डन, जय विनायक मंदिर आणि चिऊ बीच 3 स्पॉट करायला आपण आता जातोय. तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे 5 वाजता आपण निघातोय. 5:30 झालेत तरी तयारी होत नव्हती नेहमीप्रमाणे मुलींची. अर्धा तास उशिरा जातोय. आता बघूया. आता छोटा हत्ती आहे. म्हणजे आपण जी येताना आलो तशीच गाडी आहे ना? पहिली मॅक्सिमम होती. आता छोटा हत्ती आहे. तर फायनली आम्ही आता जातोय. चलो. हे येतात नाही ना, मागून येत आहेत. भरपूर वेळ झाला तरी अजून कोण आलेलं नाही. बघू शकता आमचे कपडे. आणि बंटी बोर्ड आपल्या नेहमीच्या पद्धतीने मस्तपैकी नवीन शर्ट घालून. बंटी मोहिते कुठे जाते आपण माहिती आहे काय? सिद्धिविनायक मंदिर, जय विनायक मंदिर. 100 रुपये कमाल. सर्व याजगोलकर. श्रद्धा आंबेकर. ठीक आहे. म्हणजे मग कसं काय आज काय प्रॉब्लेम काय झाला नेमका? काहीतरी प्रॉब्लेम झाला ना? काय झालं बघा, तुम्हाला समजतंय काय? पण तिथं काही नेमका प्रॉब्लेम झाला आहे.
आणि हे बघा अतिशय सुंदर, आपण जस्ट पोचलो आता जय विनायक मंदिर देवबाग मालवण. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं नारळाच्या झाडांनी निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये मंदिर वसलंय. आणि अत्यंत महत्त्वाची विशेषता म्हणजे इकडची प्रत्येक 30 घरांमागे एक देऊळ आहे. म्हणजे हे पुढचे जे आजूबाजूची 30 घरं आहेत ना त्या घरांमागे एक देऊळ, अशा पद्धतीची ही रचना आहे. म्हणून ह्याला देवबाग म्हणतात, देवाची बाग असं या लोकांनी आम्हाला विचारलं. आम्ही येताना विचारलं, चौकशी केली, आम्हाला कळलं. म्हणून इथे त्यांना देवबाग, ह्या गावाला देवबाग असं म्हणतात की इथे 30 गावांमध्ये प्रत्येक इथे देव आहे. प्रत्येक 30 घरांमागे देव, प्रत्येक 30 घरांमागे देऊळ आहेत. अशी सुंदर रचना आहे. निसर्गाची किमया खूप चांगल्या पद्धतीने या गावावरती आहे. गाव खूप हे प्रसिद्ध आहे या निसर्गामुळे. आणि खरंच देवबाग आपण कसं ह्याला म्हणतो की उत्तराखंडला आपण देवभूमी म्हणतो, त्याच पद्धतीने देवभूमी म्हटलं आपण ह्याला तरी वावगं ठरणार नाही. अतिशय सुंदर मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूला इथे आपल्याला सुंदर असे हे हत्ती, अंबारी हत्ती, त्याच्यानंतर वाव, अतिशय सुंदर. वरच्या बाजूला पूर्ण गणपती आहेत. आपण बघूया आता पुढे जाऊन. इथे व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे, तरी पण मी हळूहळू कॅमेरा तिथे नेण्याचा प्रयत्न करतो आहे आडवा. जर आपल्याला छोटासा जरी व्ह्यू मिळाला तरी तो खूप झाला इथे. आणि हे बघा गणपतीची मूर्ती, थोडा मोबाईल हे करावं लागेल, पण सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे इथे. व्हिडिओ शूटिंग चालू करून देत नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही एवढंच रेकॉर्ड करू शकतो. तरी तुम्ही इथनं बघू शकता सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये, अतिशय सुंदर. आणि वरती तर काय वाव, वरती झुंबर तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर. चारी बाजूला गोल राऊंडमध्ये सगळीकडे गणपती आहेत. अतिशय सुंदर मंदिर. क्या बात है. खूपच छान असं मंदिर. आणि ही सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर बसले. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे, त्याचंच हे उत्तम असं हे निसर्गरम्य असं हे ठिकाण, असं दर्शन अतिशय सुंदर. चारी बाजूला घर आहेत छोटी. आणि फायनली आपण आत्ता निघालो आहे रॉक गार्डनला जातो आहे आपण. आपलं मगाशी सांगितल्याप्रमाणे रॉक गार्डन, तिथलं सगळ्यात भारी तिथलं आकर्षण म्हणजे तिथला सनसेट. आणि आत्ता आपण पोचतोय, मला वाटतं आपल्याला बघायला मिळेल. चला. प्रतीक मोहिते, आम्ही आता आलो आहे रॉक गार्डनमध्ये आणि आम्ही आता पुढे जातोय सनसेट बघायला. बघूया कशा पद्धतीने सनसेट आहे. फ्रंट कॅमेरा मी ऑन केला आहे आज प्रतीक मोहितेला दाखवण्यासाठी, कारण तो मगाचपासून म्हणत होता तू सगळ्यांना घेतोयस पण मला घेत नाही. त्याच्यामुळे खास त्याच्यासाठी मस्तपैकी इथे गार्डन आहे. आणि आता समोर तुम्ही जो व्ह्यू बघणार आहात, तुमच्या डोळ्यांची पारणं फिरणार असा भाऊ. पारणं फेड पापण्या फेड. अरे यार क्या बात आहे म्हणजे शब्दच नाही आहे. तेवढं भारी सनसेट, मस्तपैकी समुद्र आणि समुद्राच्या वरती अतिशय वरती मस्त म्हणजे काय बोलू, काय समजत नाही आहे. मित्रांनो तुम्हाला यायचं आहे ना, स्वर्ग बघायचं नाही. हा बघा स्वर्ग, हा बघा, हेच ते कोकण, हेच आमचं कोकण आहे. अभिमानाने आम्ही सांगू शकतो असं हे आमचं कोकण आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर स्वर्गच जणू हा. अतिशय सुंदर असं हे दृश्य तुम्ही आता बघताय. सनसेट, रॉक गार्डनमधला सनसेट अतिशय सुंदर. परफेक्ट वेळेला आम्ही आलो आहे. खाली पूर्ण समुद्राच्या फेसाळलेल्या ह्या लाटा. तुम्ही बघताय तो रॉक गार्डन मधला सनसेट आहे. डोळ्याचं पारणं पापण्या सगळंच फिरून टाकते. होय
काय अभिषेक बोर्ड, तुमचं काय मत आहे? कसं वाटते तुम्हाला? तुम्ही पहिल्यांदा कुठेतरी घराच्या बाहेर आलाय, 1ली ते 10वी पासून पहिल्यांदा तुम्ही सहलीला आलाय, तुमचं काय म्हणणं आहे? आणि ते डायरेक्ट सनसेट बघायला कसं वाटते तुम्हाला? आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. कृपया तुम्ही आमच्यासाठी 2 शब्द बोला. खूप सुंदर आहे. कडक रे, सुंदर आहे. 3 शब्द भावा, बास तोडलेस भावा तू. 3 शब्द बोललीस तू आमच्यासाठी.